घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी होता आणि तो देखील फिरायला गेला होता. नेमकं काय झालं होतं आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार होतो. दादा, तुझं नाव काय, नेमका कुठून तू फिरायला गेला होतास? मी देवगाववरून आलतो. दीपक बाळूविरकर माझं पूर्ण नाव आहे. आणि गेलो होतो असंच फिरायला. फिरायला गेला होता तू, नेमकी काय घटना घडली दादा, तुला आठवतंय का सगळं? हा, काय घडलं? फिरलो, आधी पलीकडे गेलो, नंतर रिटर्न घरी यायच्या वेळेस आलो, पण लय गर्दी होती. गाड्या होत्या इकडून दोन्हीकडनं पण गाड्या होत्या. तर गाड्यांमुळे लोकांना जाता येत नव्हतं. त्यामुळे तिथं सगळं फुल झालं आणि तो 5 मिनटं तरी कमीत कमी पूल हलत होता. लोकांना कळलं की हा पूल हलतोय. लोक पण सावध झाले होते, पण गाड्या असल्यामुळे कोणाला जाता पण आलं नाही तिथून. शेवटी कोसळला तो पूल. तो पडण्याच्या अगोदर 5 मिनिटं पूल हलत होता असं तू म्हणतोय? हलत होता. हलत म्हणजे कसा? खाली दबत होता? जाणवत होतं असा इकडं तिकडं होत होता पूल. कारण त्याला भार तेवढा झेपला नसेल ना, त्यामुळं. तू कुठे होता ज्यावेळेस पूल खाली कोसळला? त्यावेळेस तू नेमका कुठे होता? म्हणजे त्या पुलावर जेवढा भाग कोसळला ना, त्या भागातच मध्ये होतो मी. मध्यभागी होता तू. तू चालत निघाला होता की दुचाकी तुझी टू व्हीलर घेऊन? चालत निघालो होतो. पण गाड्यांमुळं सगळी गर्दी झाली, मग जाता आलं नाही पुढं. त्यामुळं तुला कुठं नेमकं लागलंय, किती लागलंय काय? मला जेव्हा मी पडलो त्यावेळेस 2 मिनिटासाठी वाटलं होतं संपलं सगळं. पण जेव्हा खाली पडलो, माझे डोळे उघडले, तेव्हा माझा जो हा आहे कमरेचा भाग, तिथं एवढं दुखत होतं की मला काहीच, फक्त ओरडत होतो मी. कमरेला मार लागलाय तुला? मुक्का मार लागलाय? मला कळलं पण नाही मुक्का आहे का ते फ्रॅक्चर आहे. पण आता एक्सरे काढले तेव्हा डॉक्टर म्हणले फ्रॅक्चर नाही. त्यावेळेस म्हणजे काहीच हालचाल करता येत नव्हती, त्रास लय होत होता. तरी पण मी निघलो तिथून बाहेर. नंतर साईडला त्या दगडावरती झोपलो, तिथंच भरपूर वेळ झोपलो. नंतर मग तिथल्या माणसांनी, मुलांनी काढलं बाहेर. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे, तळेगाव.